हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. चला तर आज आपण इथे शिल्लक राहिलेल्या चपात्या किंवा पोळ्यांपासून झटपट बनणारा चुरमा कसा बनतो ते इथे आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. तर त्यासाठी रात्रीच्याच चपात्या आहे 4 ते 5 बघू शकतात. आणि त्याच पोळ्यांचा चुरमा आपल्याला इथे बनवायचा आहे. कट केलेले 2-3 मोठे कांदे आहेत, मोहरी, जिरे, 1 चम्मच हळद, चवीप्रमाणे मीठ, कट केलेलं हिरवी कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची आहे 7 ते 8. चला तर ह्या ज्या चपात्या आहेत त्या आपण आता मिक्सरला बारीक फिरून घ्यायच्या आहे. चुरमा हा महाराष्ट्रातील झटपट, चमचमीत आणि झटपट बनणारा पदार्थ आहे आणि सगळेजण याला नाश्ता म्हणून खूप आवडीने खातात. तर ह्या ज्या पोळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे आणि मिक्सरला थोडं जाडसरच याला फिरून घ्यायचं आहे. तर बघू शकतात अशा प्रकारे ह्या पोळ्या बारीक करून घ्यायच्या आहे. तुम्ही हाताने चुरल्या तरी चालतील. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आणखी राहिलेल्या ज्या चपात्या होत्या त्यासुद्धा मी बारीक करून घेतलेल्या आहेत. आता इथं पोळ्या बारीक करून झाल्या. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, कारण त्या नरम राहिल्या पाहिजे. तशा चपात्या ह्या नरमच होत्या, पण एकदम मऊ झालं पाहिजे. ही याची कन्सिस्टन्सी आहे ते एकदम मऊ झालं पाहिजे. त्यामुळं थोडं पाणी टाकायचं आणि याला मुरू द्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ मी पूर्ण इथेच टाकून घेणार आहे, कारण हे जेव्हा मुरतं त्याला मीठ व्यवस्थित लागतं. त्यामध्ये आता हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. पोळ्याही वायाला जात नाही आणि उत्तम पदार्थ इथे बनून तयार होतो. चला तर आता हे जे मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे. पोळ्यांचं जे मिश्रण आहे ते इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3 ते 4 उकळ्या तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे छान तडतडू द्यायचं आहे आणि त्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची ॲड करायची आहे. तुम्ही लाल तिखटही वापरू शकतात आवडीनुसार, पण हिरव्या मिरचीने कलर छान येतो. आणि माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते म्हणून ते घेतले. कच्चे शेंगदाणे जर का असले तर ते तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये टाकून आणि लालसर भाजून घ्यायचे आहे. आणि मिरचीलाही छान कलर आला, शेंगदाण्यालाही छान कलर आला की त्यामध्ये लगेचच कट केलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा यामध्ये भरपूर प्रमाणात वापरायचा आहे, कारण चुरम्यामध्ये कांदा जो आहे तो छान लागतो. आणि कांद्यालाही छानसा असा कलर आला की त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा. 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं घेतलेली होते मी. त्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहे हा आणि झटपट बनून तयार होतो आणि सगळे छोटे मोठे आवडीने खातात. तर बघू शकतात हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कांदासुद्धा इथे छान परतला गेलेला आहे आणि कलरही छान आलेला आहे कांद्याला सुद्धा. आता यामध्ये आपण हळद ॲड करूया आणि हळदसुद्धा तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि मग कांदा, शेंगदाणे वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे शेंगदाणे, कांदा वगैरे छान परतल्या गेलं, छान फोडणी बसली की त्यामध्ये आता हे पोळ्यांचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते पण सुद्धा छान मुरल्या गेलेलं आहे. आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडनं तेल, हळद जे आहे ते व्यवस्थित लागल्या गेलं पाहिजे. बघा तर अशा प्रकारे कलर इथे या चुरम्याला येतो आणि तिखट टाकलं तर लालसर कलर येतो. आता यावरती आपण कोथिंबीर ॲड करूया. मीठ आपण पहिलेच ॲड केलेलं होतं, त्यामुळे मी इथे आणखी परत टाकलं नाही. भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकूनसुद्धा याला आणखी परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला चुरमा हा वाफेवरती आपल्याला कमी फ्लेमवरती साधारण 5 मिनटं इथे 5 मिनटं नाही तरी 3-4 मिनटं इथे होऊ द्यायचा आहे. कारण काय होतं, थोडी वाफ दिली की तो जो चुरमा आहे त्याला तो छान वाफाळला जातो, शिजला जातो. बघू शकतात अशा प्रकारे याला वाफ छान बसलेली आहे.
आणि आता आपला जो चुरमा आहे तो इथे बनून तयार आहे. तर अशाच झटपट आणि चमचमीत रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हा राहिलेल्या शिळ्या पोळ्यांचा जो चुरमा आहे तो तुम्हाला कसा वाटला. चला तर आता इथे ताट सर्व करून घेऊया. सकाळचा चमचमीत झणझणीत चटपटीत नाश्ता इथे बनून तयार आहे. पोळ्यांचा चुरमा बनून तयार आहे. वरतून शेंगदाणे सुद्धा दिसत आहे, कांदा, कोथिंबीर. एकदम अतिशय उत्तम पदार्थ आहे हा. चला तर आम्ही तयार केला, तुम्हीही बनवा आणि बनवून मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.